घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर, 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। हंगे आणि कंटाळे एक तलाठी आणि सर्कल ह्या लोकांना निलंबन न करता त्यांना बडतर्फ करण्याची गरज आहे। कारण या हंगे आणि कंटाळे यांनी मालवण तालुक्यात वाळूच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात धुडगूस घातलेला होता, मोठ्या प्रमाणात लाचखोरी चालू होती आणि म्हणूनच या लाचखोरीमध्ये ते पकडले गेले होते। सुटले असले तरी कसे सुटले ते आता कोण जाणे, कारण महसूल यंत्रणेने त्याच्यावरती अपील करण्याची गरज आहे। कारण महसूल यंत्रणेने असे लाचखोर अधिकारी सुटत आहेत आणि अशा पद्धतीने अधिकारी ते कर्मचारी वागत आहेत। आज या ठिकाणी कलेक्टर, तिकडे असलेले न्यूडल ऑफिसर, जे असलेले अप्पर जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी यांना बाजूला टाकून स्वतः एक मोठा कोणतरी कलेक्टर असल्यावर का सुटाबुटात जाऊन जर मुख्यमंत्र्यांना मुख्य देत असतील आणि मुख्यमंत्र्यांचं स्वागत करत असतील सर्वांच्या आधी, तर हे खरं असलेल्या अधिकाऱ्यांचं नकर्तेपणा आहे आणि अधिकाऱ्यांचा नामुष्की आहे। तर अधिकारी एवढे मोठे तुमचे असलेले अधिकारी, जिल्हाधिकारी, SP हे सर्व येत असताना आणि आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये येत असताना आणि देशाचे युद्ध चालू असताना या ठिकाणी अशा पद्धतीने जे असलेल्या पोलीस संरक्षण सोडून एक भेटायला जातात, याचाच अर्थ या असलेल्या दोघांनाही इथून निलंबन केल्यानंतर जो मध्ये या दोघांनी बीड पॅटर्न कधी इथे आणण्याचा प्रयत्न केला होता, तो बीड पॅटर्न इथे संपवण्याची गरज आहे आणि बीड मधल्या लोकांना पण कळण्याची गरज आहे की आपण म्हणजे बीडमध्ये झालेलं उदाहरण इथे देऊन आपण तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते कोकणी माणूस हाणून पाडेल। म्हणूनच या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी, मुख्यमंत्र्यांनी या दोघांचे बडतर्फ करण्याची गरज आहे। अशा प्रकारे कोणी अतिरेकी जर आला असता आणि एकाने कोणी काय झालं असतं तर जिल्ह्याला आमच्या गालबोट लागलं असतं। म्हणूनच या दोघांना बडतर्फ करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री सातत्याने सांगतात की मी जिल्ह्यामध्ये अगदी सुशिक्षित ठेवलेलं आहे, त्या असलेल्या सैन्यामध्ये झालेल्याचं कौतुक करतात, ते कौतुक करायला जावं, पण कौतुक करत असताना स्वतःच्या जिल्ह्यात काय आहे? स्वतःच्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री राज्याचे येतात, उपमुख्यमंत्री येतात आणि त्यामध्ये असलेल्या पोलिसांचं कडं असून दे किंवा असलेले अधिकारी, वरिष्ठ अधिकारी असून दे, यांना बाजूला सारून मुख्यमंत्री उतरल्या पहिला हार कोण देतो? तर पहिला हार तिथे असलेले तलाठी आणि सर्कल देतात। ही खऱ्या अर्थाने पालकमंत्र्यांची नामुष्की। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।